स्वागतम स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून महाराष्ट्र मंडळ पिट्सबर्गचे बाल कलाकार सहर्ष सादर करीत आहेत डॉक्टर प्रियदर्शन मनोहर लिखित, सौ अनघा मनोहर दिग्दर्शित भारतीय स्वतंत्रता संग्रामाची अजरामर जोशपूर्ण कहाणी स्वातंत्र्याच्या प्रकाशवाटा. स्वातंत्र्याच्या प्रकाशवाटा. आज शाळेला सुट्टी आहे. अशा अधूनमधून शाळांना सुट्टी असाव्यात, नाही? मी तर म्हणते सुट्टी नेहमीच असावी आणि अधूनमधून शाळा असाव्यात. वा, तू तर माझ्या 4 पावलं पुढेच निघालीस. आज कुठली सुट्टी आहे सांग बरं. आज अमेरिका देश स्वतंत्र झाला. हे बघ, तो दिवस होता जुलै 4, 1776, Declaration of Independence. We hold these truths to be self-evident, that all men are created equal, that they are endowed by their Creator with certain unalienable rights, that among these are life, liberty, and the pursuit of happiness. कसलं भारी आहे ना हे? ये तो कुछ भी नहीं बेटा, ये देखो. इसे कहते हैं डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडेंस. सन 1646 महाराष्ट्र राज्य, भारत देश.
म्हणजे तू म्हणतेस त्याच्या 130 वर्ष आधी. परकीयांचे अत्याचार थांबवण्यासाठी इतर लोकांच्या गुलामगिरीतून बाहेर पडून आपण स्वराज्य स्थापन केले पाहिजे. The history of the present king of Great Britain is a history of repeated injuries and usurpations, all having in direct object the establishment of an absolute tyranny over these states. आदिलशाही, निजामशाही, मोगलाई या परकीय सत्तांचे आमच्यावर अंधाधुंद अत्याचार होत आहेत. त्याला आळा घातला पाहिजे. King of England has refused to assent to laws, the most wholesome and necessary for the public good. He has obstructed the administration of justice. He has made judges dependent on his will alone. He has imposed taxes on us without our consent. He has plundered our seas, ravaged our coasts, burnt our towns, and destroyed the lives of our people. ह्यांच्या राज्यात आम्हाला न्याय मिळत नाही. ह्यांच्या राज्यात आमच्यावर कर लादले जातात. ह्यांच्या राज्यात आमच्यावर मनमानी केली जाते. ह्यांच्या राज्यात आमच्यावर मुस्कट दाबी होते. आमच्या गावांची, घरदारांची, शेत शिवारांची रांगोळी केली जाते. We, therefore, solemnly publish and declare that these United Colonies are and ought to be free and independent states. हे स्वराज्य व्हावे हे तर श्रींची इच्छा. काय कमाल आहे. अगदी शब्दाला शब्द, विचारांची विचार, अनुभवांची अनुभव आणि भावनांची भावना नेमक्या जुळवून घ्या. हे काय वाचतो आहेस तू? हे कुणी लिहिलंय? हे लिहिलंय आपल्या शिवाजी महाराजांनी, महाराष्ट्राच्या राजाने. त्यांची गोष्ट काय झाली ते सांगू का तुला? हो सांग ना, नक्की सांग. ऐक तर मग. आपण सगळे या पुण्याजवळच्या शिवापूर गावी आला होतो, पण गावात तर कोणीच दिसत नाही. सगळे घरं, दुकानं, रस्ते ओस पडले आहेत. होय अवसर सगळी माणसं जीवाच्या प्यानं राळांगणात पडून गेली आहेत. कालच या गावचे पाटील मला भेटले होते ना पेश करते तुम्हीच सुरक्षा बाहेर जा आणि तिथे असणाऱ्या पाटलांना आत घेऊन होयजी वार्डात आणि पाठकांना घेऊन येतो. राम राम धनी दुसराबाई साहेब. या पाटील. जी पाटील जागीची काय हलवाल? हलवा काय सांगा मी बाई साहेब, नुसते हालच चालले आहेत आमचे. अतिसाची माणसं केव्हाही गावात घुसतात, मनमानी करतात, उभी शेते कापून नेतात, घरच्या दाणा गोटा देखील उचलून नेतात. कोणी आडकाठी केली तर त्याला मरेस तोवर मरतात. खरंच आहे. होय जी, आदिलशाहीची माणसं गेली की मोगलांची गिधार घालतात. या शेतनांना कंडणी कुठून द्यायची आम्ही सारखी सारखी? आई साहेब, हे आम्हाला आता सहज होत नाही. शिशाचा रस काढत होता वाटत आहे. जा पाटील, दवंडी पिटवा. गावकऱ्यांना म्हणावे पुण्यातली भागीदार वाढत आले, गावात परत या. नको नको शिल्पा, तोरणा किल्ल्याचा किल्लेदाराने दवंडी ऐकली तर तो सैन्यच धाडेला मला खलास करायला. मग येऊ दे त्याचं सैन्य, आम्ही तयार आहोत. आम्ही नाही घाबरताना. राजाचा राजा तसा घाबरून लागला तर प्रजेचं रक्षण कोण करणार? शाबास शिवगा, शाबास माझ्या वागा. आशीर्वाद असावा आई साहेब. येतो आम्ही दादरणीपर्यंत. आम्हाला आता पुढच्या तयारीला लागायला हवं. हर हर महादेव.
सेवक आपली लोक आपल्या गावात सन्मानाने राहायला हवी. भीमा लोहार शस्त्राचं काम कुठवर आलं? कामाची घाई करतोय राजे, अजून चौघांना कामावर लावले. रात्रीचा दिवस करतोय, रक्ताचं पाणी करतोय. आतापर्यंत 50 तलवारी आणि 100 भाले तयार झाले आहेत राजे. शाबास बाजी. शाबास बाजी. यासाठी तुमचे म्हणणे काय? राजे, तुम्ही सांगा तुमचे डोळे कुठून तरी टाकू आम्ही. आपली फक्त आज्ञावारी. बाजी तुमचे पक्के झाले? विचार काय पक्का झाला? जगीन तर वाघासारखं जगीन. शरीर जगण्यात अर्थ नाहीये. त्या पापी पाचांना आपला इंगार दाखवायलाच पाहिजे. सुरुवात कुठून करायची राहते? माझ्या मनात एक मनसोबा आहे, पण त्याच्या आधी हा तोरणा किल्ला आपण सर करू. महाराज दीक्षांच्या टायमात आहे, मोठी फौज आहे गडावर. आणि केलं दुर्मार. अलबत हा तोरणा नाही, हा प्रचंड गड आहे. हाच पहिल्यांदा काबीज करायचा. शिवा, गडपाड आमच्या आहे. गडावर हल्ला करणं जोखमीचं आहे. शक्तीपेक्षा काही युक्ती योजावी लागली. त्याची रकत तोडावी लागली. महाराज, मला वाटतं त्यांना वेढा देऊनपेक्षा त्यांचं पाणी तोडूया. शाबास बाजी, पुढे बोला. गडावर एक पाण्याचा झरा जातो. तिथे खाली एक डोंगर खोदूया आणि तलाव बांधूया. म्हणजे जरा काळ सेनेला पाण्यासाठी खाली उतरावं लागेल. आणि तेव्हाच आपण हल्ला चढवायचा. ठरलं तर मग या पुढे सवंगड्यांनो, ठेवा हात या पृथ्वीवर आणि घ्या शपथ. जय शंभो, जय शंभो. आज या रक्ताचा पहिला थेंब तुमच्या पिंडीवर वाहून आम्ही शपथ घेतो की आमच्या शरीरातला शेवटचा थेंब ही या भूमीच्या रक्षणासाठी वाहू. या भूमीवर आम्ही स्वतंत्र हिंदू राज्य उभं करू. त्या कार्यासाठी जर व्यक्तीचा हात सोडणार नाही, दिल्यावरचा कदापि अंतर पडणार नाही. बोला तर मग हर हर जय शिव शंभो. सर्वप्रथम या रोहिणेश्वर देवाची जागा स्वतंत्र करून आणि हा तोरणा किल्ला ताब्यात घेऊन स्वराज्याचं पहिलं पाऊल पुढे पडेल. हे स्वराज्य व्हावं हे तो श्रींची इच्छा आहे. हर हर महादेव. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा. किती गोंधळ चाललाय ना सगळीकडे. हो ना, आपल्याला वाटतं अमेरिका स्वतंत्र झालेली आहे. बरोबर आहे, ब्रिटिशांच्या सत्तेपासून स्वतंत्र झाली, पण सर्व दृष्टीने स्वतंत्र झाली का? म्हणजे काय म्हणायचंय तुला?
म्हणजे सगळा समाज अनिष्ट रूढी आणि परंपरांपासून स्वतंत्र झाला का? सगळ्या लोकांना समान हक्क मिळायला लागले का? सगळ्या लोकांना समान संधी मिळायला लागल्या का? सगळ्यांना सारखाच मान मिळायला लागला का? समान कामाचं समान वेतन सगळ्यांना मिळतं का? एका तरी प्रश्नाचं छाती ठोकपणे हो असं उत्तर आहे का? त्या दिशेने हळूहळू प्रगती चालू आहे मला वाटतं. हळूहळू का म्हणून हळूहळू? अजून किती वर्ष हवी आहेत? अजून 200 वर्ष? अजून 500 वर्ष? ज्यांचा फायदा होतोय त्यांना आहे तसंच हवंय. काही बदल नकोय. ते सुखात आहे. बाकीची लोक किंमत मोजत आहेत. पण व्हाईट हाऊसवर अमेरिकन फ्लॅग आहे ना, युनियन जॅक नाही ना. मग अमेरिका देश स्वतंत्र झालेली आहे. डोंट बी सिली. आज प्रत्येक ठिकाणी स्त्रीला मागे रेटण्यात येते. तिला वरच्या अधिकाराच्या जागा मिळत नाही. तिला पुरुषा इतका पगार मिळत नाही आणि वर तिच्यावर हवे तितके अत्याचार होतात. झाले अमेरिकन स्त्री स्वतंत्र? नाही, म्हणजे आता मतदानाचा अधिकार मिळालाय स्त्रीला. उपकारच आहेत आमच्यावर. धन्यवाद साहेब. एवढंच नाही तर अमेरिकेत स्त्रीला शिक्षणाचा अधिकार आहे, मिलिटरीत भरती होण्याचा अधिकार आहे, फायटर विमान चालवण्याचा अधिकार आहे, युद्धावर जाऊन लढाई करण्याचा अधिकार आहे, प्रॉपर्टी खरेदी करण्याचा अधिकार आहे. घरकाम आणि मातृत्व या दोनच गोष्टीकडे लक्ष केंद्रित न करता इतर विषयांवर बोलायचाही अधिकार आहे. झालंच तर मग स्वतःचा पगार स्वतःकडे ठेवण्याचा सुद्धा स्त्रीला आहे. रिअली? कोणीतरी घेऊन जा रे याला. जस्ट फॉर इज ओन सेफ्टी. भारतात त्याच्याहून काही वेगळी परिस्थिती नव्हती. तेव्हा ज्योतिबा फुले आणि त्यांची बायको सावित्रीबाई फुले यांनी भारतात पहिल्यांदाच स्त्रियांचा प्रश्न हातात घेतला. त्याची गोष्ट आता पाहूया. इथे बसा बरं आधी सांगा मला. काही लोक मला जेवण सर्व भूम्या म्हणाले, काहींनी शेण टाकला अंगावर, काहींनी खडे मारले. मी काय वापर केला आहे त्यांचे? एवढंच ना, त्याची कशाला काळजी करताय? मी बाई असूनही माझ्या वाट्याला हे भोग आलेले आहेत. काय सांगते सावित्री? तुझी अशी विटंबना, तीही वेळ रस्त्यात तू कधीच नाही मला. काय सांगायचं त्यात? आपल्याविषयी दुसऱ्याला माजवणारे विदूषक पुष्कळ आहेत, पण त्यांना घेऊन हाती घेतलेलं कार्य का सोडून द्यायचं? शतकानुशतका अज्ञानात, दारिद्र्यात खितपत पडलेल्या मुलींना, बायकांना आपण शहाणं करत याहून पुण्यकाम ते कोणतं? सत्यदेव, आपणच मला हा मार्ग दाखवलाय आणि याच मार्गात तुमची सावित्री तुमच्या बरोबर ठामपणे पुढे चालणार आहे. भविष्यातलं यश आपलंच आहे याचा भरोसा बाळगा. सावित्री, तू माझं पाठीशी कमी आहे म्हणून मी आहे. हे जर मी कुठे गेलो असतो? आपण सगळ्यांना शिकवतो, मुलींना शिकवतो, म्हणून आपल्याला आपल्या घरातून केवळ नेसता विश्वासाशी बाहेर काढलं, पण तरी तू दमवली नाही. त्या आधारावर आज आपण 13 शाळा काढल्या. शेकडो मुली आणि स्त्री आपल्या शाळेत शिकतात. ते बघून सगळं कष्टांचा विसर पडतो. ज्योतिराव, आज माझ्या शाळेतल्या एका मुलीने, मुक्ताबाईने एक निबंध लिहिला. मी तो तिला सर्व वर्गात वाचून दाखवायला सांगितला. किती सुंदर लिहिला निबंध तिने. ती म्हणाली, मंदिराच्या पायात आम्हाला जिवंत पुरात
वारसे आणि त्या देवाचे दर्शन आमच्या समाजाला मिळत नाही. आम्हाला लिहायचा, वाचायचा, शिकायचा अधिकार नाही. पण देवाने ज्योतिराव आणि सावित्रीबाईंना पाठवले आणि आम्हाला शिक्षण मिळाले. आता कुणी आम्हाला त्रास देणार नाही, कुणी आम्हाला फासावर चढवणार नाही, कुणी आम्हाला जिवंत पुरणार नाही. खरं आहे ती म्हणते ते. स्त्रीला या समाजात का अधिकार आहे? ना तर शिक्षण, ना संपत्ती, ना कसा अधिकार, ना स्वातंत्र्य, ना तिच्या मताला काही किंमत. पशु खूप दशा आहे तिची. हुंडा देऊ ना शकणार एखादा अगदी बाप 60-8 वर्षाच्या त्याच्या पोरीला 60-70 वर्षाचे एखाद्या वृद्धाच्या घरात बांधून मोकळा होतो आणि मुलगी टाहो फोडते. टाहो अण्णा मी तुमची लाडकी, टाहो करते अशी बोडकी. पण उपयोग काय त्याचा? बायकांचे क्रोश कोण ऐकतो? मग अशी अकाली विधवा झालेल्या स्त्रिया घराच्या साडी कोपऱ्या कपडा दोष देत उरलेले सगळं आयुष्य अश्रुगार काढणार. दिस नाही का कोणाला हे? का दोरावर का आता तुमच्या? का मुलींचे बालविवाह करता? का कवडा जीवाना संसाराच्या गाण्याला झोपता? का विधवाचे केस कापत त्यांना विद्रोह करता? म्हाताऱ्यांची लग्न झाल्यामुळे त्या तरुणी विधवा झाला हा काय त्याचा दोष आहे? का विद्येपासून वंचित करता? का घरात करून ठेवता? का 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 My dear fellow citizens, my name is Major Candy. I'm the chairman of the University of Pune and the education officer in the British government. As I stand here today on February 12, 1853 at Vishrambagwara, I am most pleased to introduce you to Mr. and Mrs. Jyotiba Phule. A most wonderful couple who started an education revolution in India. Jyotiba started his first school for girls and women at Bhilewara on January 1st, 1848, and he subsequently moved it to a much bigger place, the house of Usman Shaikh. Women's education has been frowned upon by the established society, so he was heckled and harassed by the community, and he even had to leave his own home. At that time, they had no money and no food to survive, but undaunted, they carried on their work nevertheless. In a short span of 5 years, they have expanded their mission to Pune, Satara, and Nagar districts to start schools for women. In addition, they have started schools for Shudra, Atishudra, and the untouchables, the lowest caste people in Indian society. I have personally inspected their schools and I found the education standards excellent. The girls love coming to school and literally run up to them with alacrity and joy. The girls are quick-witted, intelligent, and happy to be in schools. So therefore, I felicitate Mr. and Mrs. Jyotiba Phule for their outstanding, path-breaking work in women's education and the upliftment of Indian society. I wish them the very best to carry out God's work. आई, पुण्याला बरं वाटत नव्हतं म्हणून आले बघ तुझ्याकडे 4 दिवस नाही गावाला. माझ्या साताच्या आत बरं वाटेल मला. होय ग पोरी, फार खपतेस तिकडे. फार तगमग होते जीवाची तुझ्या. बरं झालं तू आलीस. त्यांना पण आणायचं
म्हणायचं ना बरोबर. अगं पण आता तेरा शाळा आहेत ना आमच्या, आम्ही कसे दोघे येणार एकदम तिथे शाळेचं पाहिला कोणी नको का? ह्या असं शाळा काय करायचे? मुलींची शाळा मुलींना काय करायचे? बुकाडी फाट्या खेळते स्वयंपाकात मुकडीच मुकायचे ना. त्यासाठी शाळा शिक्षण कशाला हवं? कुटुंबाला खायला घालणं कुणा बाईला चुकलेलं नाही म्हणून काय त्यांनी शिकायचं नाही का? तुम्ही तिकडे नसता चुकती करता आणि आम्हाला त्यांची किंमत चुकवायला लागते. तुम्ही महान मार्गांना शिकवता आणि आमचे ते हाल होतात. तुला माहिती टोळा ठेवून पोलीस सभा घेतली जातवाल्यांनी तुला आणि तुझ्या नवऱ्याला वाईट टाकली त्यांनी. कोणाला बट्टा लावलाय तुम्ही दोघांनी. अब्रू केली आपली. लहान्या तोंड सांभाळून बोल. माझी लेक तिकडे परोपकार करते, लोकांना शिकवते, तिचंच बरोबर आहे. तिचा नवरा देव माणूस आहे. मग त्यांनी आपली जाती रुईस लक्षात ठेवून वागावं. आता मी समाजात तोंड कसं दाखवावं? तुझी बुद्धी कोती आहे. तू रूढी परंपराने दुर्बळ झालायस. तू शेळी आणि गाय यांना कुरबाडतोस, नागपंचमीला विषारी सापांना दूध पाजतोस आणि महारमांगासारखी जिथे जागती माणसं तुला अस्पृश्य होतात. आपण कुठल्या उच्च कुळीतले आहोत? तसं नाही ताई, पण तुम्हा दोघांना लोक वाटेल ते बोलतात म्हणून मला वाईट वाटतं. लहान्या आम्ही उभ्या त्या मुलींना शिकवतो, बायकांना शिकवतो, महारमागांना शिकवतो. यात अनुचित काय आहे? ज्याला विद्या नाही तो पशु समजला जातो, ज्याला शिक्षण आहे तो उच्च होतो आणि जो अज्ञानी आहे तो नीच होतो. जन्मावर काही ठरत नसतं, सगळं कर्मावर ठरत असतं. इंग्रज सरकारने देखील आमच्या कामाचा सत्कार केला. तू नुसते गळ्यात माळ घालून हरिनाम घेत वाऱ्या करतोस. पण माझा नवरा प्रत्यक्षित हरीचं काम करतो. मी त्याला मदत करते. यातच माझा आनंद आहे. तुझ्या जिभेवर सरस्वती नांदते पुरी. सुखी हो, कल्याण मस्त. क्षमा करता येईल मला. आज तू माझे डोळे उघडलेस. अहो थोडे पैसे देता का? काय केली कधी आता? 2 लुगडी घ्यायची आहेत. एका पण माणसाला एकत्रित किती लुगडी? लागतात कितीतरी. ते आम्हालाच माहिती आहे, तुम्हाला नाही कळणार. माणसांनी आपल्या स्वतःमध्ये खर्च कमी करावा. आम्ही तरी आमच्यासाठी कुठे घेतोय लुगडी? म्हणजे आम्हाला कुणी बाई आमच्या दारात फाटक्या वस्त्राविषयी दिसली की बघवत नाही. जेव्हा अगदीच राहत नाही त्या घरात असेल तर लुगडं तिला देऊन टाकतो. म्हणून लागतात जास्त लुगडी. असं चांगलं आहे, पण तरी घ्यायचं जपूनच करावं माणसांना. पैसे वाचून तरी काय करायचे? मेल्यानंतर यातलं आपल्याला काय काय बरोबर नेता येईल सांगा बरं. तेही खरंच म्हणा. आणि तिथून तरी काय करायचं? आपण ना मुलं ना बाळ. झाली असती मुलं बाळ. लोक सांगत होते ना, तेव्हा तुम्ही लोकांचं ऐकलं नाही. लोकांचं ऐकलं नाही ते काय बरं? कुटुंबातली लोक सांगत होते ना, दुसरं लग्न करा, वंशाला वारस येऊ द्या. असं इकडे ये, बस इथे जेवण. मला सांग, आपल्याला म्हणून ही म्हणजे खूप शिकतच आहे असं काही द्यायचं का आपण? खूप वाईटही असू शकते ना. मग काय तू दुसऱ्या नवरा शोधायला जाशील? छे छे, असं कसं करेन मी? भलतंच काय बोलताय? तेच म्हटलं मी. तू आता असं अवमान करणार नाही. तुम्ही तरी दुसऱ्या बायकोचं अवमान कसं करणार? आपलं मूळ झालं नाही तर आपण एखादं मूळ प्रत्येक घेऊ, पण दुसरं लग्न करणे ही खरं क्रूर पद्धत आहे. माझ्याकडे हे होणं शक्य नाही. मला ह्याच क्षणी देव पावला. तुम्हीच माझे धनी, तुम्हीच माझे देव. मी अवघी 9 वर्षाची होते जेव्हा आपलं लग्न झालं. आणि मी होतो 12 वर्षाचा. मला काही म्हणता, काही माहीत नव्हतं, काही येत नव्हतं. शिक्षणाचं बंध नाही, शाळेचं तोंड पाहिलं नाही, पण तुम्ही मार्गदर्शन केल्यामुळे मी शिकले. आधी शिक्षिका झाले आणि आज प्रिन्सिपल आहे. मला विश्वासच बसत नाही की हे सगळं खरं आहे की खोटं. आता वाटेवर पायात
बसलेले सगळे काटे कुठे दुखत नाही. अंगावर पडलेले सगळे दगडगोटे आठवत नाही. शब्दाचे घाव सगळे भरून येऊन दिसत नाही. फक्त तुमचा हात हातात आहे आणि तेवढंच मला पुरे आहे. चंद्र मावळला, उगवला सूर्य, उजळले अपूर्व पूर्व दिशा. निखारी रचनी काळ रात्र गेली, दृष्टी प्रकाशली सूर्य तेजे. हटला अंधार, शब्दादी महार जागे झाले. कोणाला कोंबडा तरी आळवतो, पहाट सांगतो लोकांना तो. लोक ब्रिटिशांच्या राजवटीशी जमेल तसं जुळवून घेत होते. जमेल तिथे विरोध करत होते. आणि त्याच्यातच निसर्गाचा कोप झाला. पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळ पडला. गाई गुरं चारा पाण्याविना मरू लागली. लोक गावं सोडून पराकांदा होऊ लागले. संकट कधी एकटी येत नसतात असं म्हणतात. म्हणून की काय, या दुष्काळातच प्लेगची साथ पसरली. ताप, सर्दी खोकल्याचं निमित्त व्हायचं. काखेत गाठी यायच्या आणि हा भयंकर रोग झपाट्याने मृत्यू आणायचा. ब्रिटिश सरकारला प्लेगवर काही औषध नव्हतं. प्लेग का आणि कसा पसरतो ह्याचं काही ज्ञान नव्हतं. आणि त्यातच भर म्हणून पुणे शहराच्या प्लेगच्या साथीला आळा घालण्यासाठी कमिशनर रँड ह्याची नेमणूक झाली. प्लेग अधिक वाईट, कमिशनर रँड जास्त वाईट अशा कात्रीत लोक सापडले होते. रँडच्या शिपायांच्या अतिरेकी वागण्यामुळे पुण्यात अतिशय स्फोटक परिस्थिती तयार झाली. कशी ते पाहूया आता. I can't stand this. These dumbass natives. They won't listen to government order. Enough is enough. I will show them who Commissioner Rand is. They will face the dire consequences of their disobedience. The plague is causing havoc. 500 deaths in the city already this month. What are these fools living in the city for? I will put a stop to this right now. How about that? Yes, sir! What did I tell you the other day? Are you deaf? Listen carefully now. Go to Pune City and get everybody out, out, out. No exceptions. Man, woman, or child. They need to be out of their houses immediately. We have to wipe the city clean. Out of the house, sir. Where do they go, sir? Put them in military trucks and haul them away out of town. We have built tent camps there. They will
सर, वेरी डिफिकल्ट सर। तो फिर तुमको ये लाठी कैसे दी गई है? खेलने के लिए? Use it, man. If they won't listen to the words, they will listen to the beatings. I am declaring martial law right now in the city of Pune. अभी सिर्फ हमारा चलेगा यहाँ. Understand? चलो, भागो. यस सर। अहो ऐकलं का मामाची तब्येत सकाळपासून बरी नाही हो. कसं काय होतंय बाबांना? सकाळपासून त्यांना ताप आलं, अंग दुखतंय म्हणतात. सारखी उलटी होती की काय असं वाटतंय त्यांना. त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाही हो सकाळपासून. मग तुम्ही गाणं करून दिलं त्यांना एकदा. तो कसा बसा तोड शाळांचे गिरला त्यांनी. अगदी मलूर झालं. हे बघ तू अशी मला सांग, बाबांनी काढा पिल्यावर बरं वाटलं का त्यांना? तुम्हाला खरं सांगू का, हे नेमचं दुखणं म्हणजे स्थानास्थिती खोकला वाटत नाहीये. मी त्याने इतकं करून गेले कधी पाहिलंच नाही. मला काळजी वाटते हो. कसली काळजी वाटते तुला सांगली? मला जे काय असेल ते बोलून टाक, म्हणजे त्याच्यामध्ये काही उपाय असेल तर करता येईल. अहो मी हल्ली ऐकलंय की कसं तरी लोक शिस्तातच आली आहे शहरात. आपल्या पलीकडचे गणित ते कोपऱ्याचे गण आहे ना, तिथे जरा रस आणलं होतं काल दुपारी. लेखे काहीतरी म्हणतात ते लोकांना. अगदी जवळ येऊन थकला आहे तो प्लेग आपल्या घराजवळ. आपण बाबांना एका विरायती डॉक्टरकडे गेलो. तू काळजी नको करू शाळेने, बरे होतील बाबा. थांबा थांबा थांबा, ते आमचे सोन्याचे देव आहेत. ए तुम क्या कर रहे हो? चलो निकलो घर से बाहर। बाहेर कुठे? बताएगा जो सामान इकट्ठा करो और चलो हमारे साथ। घर में और कौन है? बाबा आहे. उनको भी साथ ले चलो। ते नाही येऊ शकणार, बरं नाहीये त्यांना. तो उनको छोड़ो पीछे, सिर्फ तुम चलो हमारे साथ। चलो। काय वाटेत नाही बोलता? त्यांना एकदम मागे जाऊन आम्ही कसं येणार? खबरदार पुढे आल तर हे आमचंच आहे. तुम्ही नाही येऊ शकणार. सरकार लोकांचा वाटेल तसा छळ करत आहे. पुण्याच्या जनतेवर अत्याचार होत आहे. पुण्यात मार्शल लॉ पुकारून सगळे नागरिक कायदे धाब्यावर बसवलेले आहेत. सरकारची मनमानी चालली आहे. रॅनमुळे सैन्य रक्षण करते नाही, भक्षण करते आहे. आता सुशिक्षित तरुणांनी पुढे यायला पाहिजे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ठोस पावलं उचलायलाच हवी. नमस्कार दादा, माझं नाव दामोदर हरी चाफेकर. तुम्ही चाफेकर म्हणजे चिंचवडचे कीर्तनकार हरी चाफेकरांचे पुत्र का? हरी चाफेकर स्वातंत्र्य प्रयत्नांना नेहमी पाठिंबा देत असतात. हो दादा, म्हणूनच आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहोत. या रॅन नराधमाने लोकांवर अमानुष अत्याचार चालवले आहेत. त्याचे सैनिक रुग्णांबरोबर सुद्धा अत्यंत अरेरावीने वागतात, स्त्रियांवर हात टाकतात. दादा,
तुम्ही सांगाल ते आम्ही करू, पण या वागण्यात सूट घेतलाच पाहिजे. हे सगळं थांबवलंच पाहिजे. हा प्रश्न चर्चेने सोडण्यासारखा नाही दामोदर. जेव्हा अफजल खान महाराष्ट्रात आला होता तेव्हा त्याने काय कमी अत्याचार केले? स्त्रियांना छळलं, हिंदू देवदेवतांची विटंबना केली. तेव्हा शिवाजी महाराजांनी काय केलं? त्याचा वध केला. अशी आहे तयारी आपली? निसंशय हा देह फक्त भूमीसाठी जन्मलेला आहे. तुम्ही स्वार्थाआधी हातात शस्त्र घेणे हा कायद्याने गुन्हा असेल कदाचित, पण नैतिक दृष्टी हे योग्यच आहे. तुम्ही योजना आखायला सुरुवात करा. मी शस्त्रास्त्रांची व्यवस्था करतो. 4 दिवसाने तळ्यातल्या गणेशाच्या देवळात भेटा आम्हाला. व्हिक्टोरिया राणीच्या राज-अभिषेकाचा अमृत महोत्सव येतो आहे. तो दिवस आपण पुण्यात आतिषबाजींनी साजरा करूया. व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या वाढदिवसाचा आनंद पुण्याच्या गव्हर्नरच्या बंगल्यात संपन्न झाला. कार्यक्रम आटोपून संध्याकाळी 7:30 वाजता 2 घोडागाड्या परतीच्या प्रवासाला निघाल्या. एका बग्गीत होता कमिशनर रँड आणि दुसऱ्या गाडीत होता लेफ्टनंट आयस्ट. रँडच्या बग्गीच्या मागे दामोदर चाफेकर 10-15 पावलांचं अंतर ठेवून पळत होता. त्या अंधाऱ्या रात्री गाडी गणेश खिंड रस्त्यावर आली. हा म्हणजे आता जर सेनापती बापट रोड ना आलं लक्षात. तो छान पवेलियन मॉल आहे ना, तोच रस्ता. किती मज्जा येते तिथे शॉपिंग करायला. झालंच तुझं सुरू मॉल आणि शॉपिंग. वेडाबाई, त्या काळी तिथे काहीही नव्हतं. नुसती गर्दरा नव्हती आजूबाजूला. जंगल होतं नुसतं. ठराविक ठिकाणी गाड्या आल्या आणि दामोदरने पळण्याचा वेग वाढवला आणि तो रडला, गोंद्या आला रे. गोंद्या आलं रे म्हणजे काय? तो सिग्नल होता त्याच्या भावासाठी, बाळकृष्णासाठी, की रँड येतोय, हल्ला चढवायला तयार हो. दामोदरने त्याचा पळण्याचा वेग वाढवला. त्याने रँडची बग्गी गाठली आणि पडदा बाजूला केला आणि गोळी झाडली. इकडे बाळकृष्णाने रँडची मागची बग्गी गाठली आणि लेफ्टनंट आयर्सवर गोळी झाडली आणि पुण्याच्या कर्दनकाळ ठरलेल्या रँडच्या अशा तऱ्हेने शेवट झाला. ब्रिटिश सरकारला एक जबरदस्त चपराक बसली. तेव्हा टिळक म्हणत होते, एक बार उपाय म्हणून सरकारने जे काही उद्योग आरंभले आहेत ते केव्हा अनाकलनीय आहे. कोणाच्याही घरात घुसायचं, त्यांना बाहेर करायचं, फवारणी करायची, यावरून सरकारला काही समजतं का हाच प्रश्न पडतो. या सरकारचे डोक्या ठिकाणावर आहे काय? इंटर्नशिप मिळवायला कॉलेज ॲप्लिकेशनसाठी तर लागतंच. मग रेफरन्स कशासाठी लागतो सांग बरं. म्हणजे कुणीतरी चांगलं, प्रसिद्ध, विश्वासू माणसाने मी चांगली आहे सांगायला हवं ना. अगदी बरोबर, हुशार आहे. आता हेच बघ ना, मी अनेका मावशीकडे तुझ्या रेफरन्सला ही मुलगी चांगली आहे तर हिला नाटकात घे म्हणून तुला हा जॉब मिळाला की नाही? अर्थात आता माझ्यासारख्या चांगल्या, प्रसिद्ध आणि त्या म्हणाले विश्वासू. हा विश्वासू माणसाने तुझी भलावण केली म्हणून तुझं काम चाललं की नाही? ए चल, काहीतरी थापा मारा नको. मला नको होती तुझं रेफरन्स. अगं ऐक ना, पण रेफरन्स देणं सोपं नाही बरं का. रेफरन्स देणाऱ्याने कधी कधी गोठेतू शकतो. रिस्क असते त्यात. मला रेफरन्स देण्यात रिस्क आहे काय ग शहाणे? नाही ग, नाही ग. एक होता असा खास माणूस, त्याला इंग्लंडला बॅरिस्टर व्हायला जायचं होतं. तेव्हा इंग्लंडला 2 जामीन म्हणजे रेफरन्स लागायचे. हा मुलगा इतका हुशार की प्रत्यक्ष बाल गंगाधर टिळक त्याला जामीन राहिले आणि दुसरी
आणि मग जेव्हा संधी मिळेल तेव्हा शस्त्रानं भारतात. तर सध्या तुम्ही नाटके लिहा आणि त्यातून लोकांना देशप्रेमाचे धडे द्या. काकासाहेब टिळकांच्या केसरी पेपरमध्ये सहसंपादक म्हणून काम करायचे. तर असे हे भारी नाटककार ज्वलंत क्रांतिकारक असलेले काकासाहेब. टिळक आणि खाडिलकरांनी ज्या माणसाला रचला तो कोण असेल सांग बरं? कोण बरं? नाही लक्षात येत. तो माणूस होता नाशिकचा तरुण विनायक दामोदर सावरकर. विनायकचे लेखन टिळकांनी वाचलेले होते. स्वातंत्र्याच्या प्रयत्नांसाठी त्यांना असा चांगला आणि राष्ट्रभक्त वकील हवाच होता. त्यांनी ब्रिटिश सरकारला विनायकचे गोड गोड शिफारस पत्र देऊन टाकले. आणि इकडे हा विनायक सावरकर काय करत होता? काय ग? ऐक. माते महिषासुरमर्दिनी, मी तुझ्या पावन चरणांची शपथ घेऊन आज प्रतिज्ञा करतो की भारताचं स्वातंत्र्य मी पुन्हा एकदा मिळवीन. त्याच्या सशस्त्र क्रांतीची पताका मी पुन्हा एकदा फडकावी. हे करण्यात मी यशस्वी झालो तर छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे स्वराज्य स्थापन करीन आणि तुझ्या मस्तकावर स्वातंत्र्याचा अभिषेक करीन. देवी तुला शक्ती दे. यहाँ बहुत सारे भारतीय विद्यार्थी दिखते हैं, उनसे परिचय करते हैं, उनको इंडिया हाउस बुलाते हैं। बहुत काम बाकी है। जरूर, मुझे पता था, यही से हम संगठन की शुरुआत कर सकते हैं। चलो वहाँ बैठते हैं। Hey you can't sit there. Sorry. Why? I want to sit here. English is this side, Indians there. Go there. Sorry, मैं यहीं बैठूंगा। तुम यहाँ बैठेगा तो हम तुम्हें बाहर फेंक देगा। अरे इससे बस क्यों करते हो? इससे कुछ फायदा नहीं। चलो हमारे साथ तारक के बैठो, शायद तुम लंदन में नए हो। हाँ मैं नया हूँ, लेकिन ये अपमान मैं नहीं सह सकता। मैं यहाँ नहीं बैठ सकता तो मैं कहीं नहीं बैठूंगा। चलो हरना, निकल चलते हैं यहाँ से। हाँ चलो।
पता नहीं ये साले अपने आप को क्या समझते हैं। अरे झगड़ा क्यों मोल लेते हो? जाने दो ना. जागे तो हे मी कसं जाऊ देणार? कुत्र्यावर ही मागणी दिली जाते आम्हाला. केवळ काही हजार ब्रिटिश लोक जर 30 कोटी भारतीय जनतेवर सत्ता घालू शकतात तर इंग्लंडमध्ये असलेले 700-800 भारतीय विद्यार्थी स्वतःसाठी चांगले मागणूक का मागू शकत नाहीत? का म्हणून आपण एका कोपऱ्यात रंग करून गपचूप बसायचं? आपण आपला अभिमान, आपला आत्मसन्मान गमावून बसला. आपण इतके वर्ष गुलामी केली आहे की आपला आत्मसन्मान नाबूद करायचा आपल्याला धाडसच होत नाही. चलो हरराम. आपके विचार हमें बहुत पसंद आए. जाने से पहले आपका नाम तो बता दीजिए. मैं विनायक दामोदर सावरकर और ये मेरा दोस्त हरराम. और मैं मदनलाल धिंगरा. आप सब कल शाम 6 बजे इंडिया हाउस में मीटिंग के लिए आ जाना. इंडिया हाऊसमध्ये या फ्री इंडिया सोसायटीच्या मीटिंगला हे बघून मला खूप आनंद होतो आहे. माझं नाव तुम्हाला माहितीच असेल. मी श्यामजी कृष्ण वर्मा. हे घर माझं आहे आणि मी भारतीय विद्यार्थ्यांना राहायला देतो. आपल्यापैकी काही जणांना मी शिष्यवृत्ती पण दिली आहे. माझा प्रयत्न आहे की तुम्ही शिकून मायदेशी परत जाऊन भारताच्या स्वातंत्र्यासाठी कसून प्रयत्न करा. आपल्या सोसायटीतील सभासद वाढत आहे हे बघून माझ्या आशा खूप वाढल्या. Glad to meet you all. I'm Bikaji Rustam Kama and I would like to promote socialistic ideals in a free India and I'm willing to risk everything to achieve that goal. This is our new colleague, Mr. Vinayak Savarkar. Vande Mataram! And this is our second new colleague, Mr. Madanlal Dhingra. Jai Hind! Now let's hear a few words from Mr. Savarkar, a student leader, a writer, and an orator. An activist par excellence, a person so young and so famous already that before he arrived on the shores of England, a military dispatch was sent from India to Lord Curzon in London, advising him to keep a close watch on Savarkar's activities. Mr. Vinayak, the floor is yours. मित्रांनो, मी आता इटालियन क्रांतिकारक जुसेप्पे मॅझिनी यांच्या आत्मचरित्राचे मराठीत भाषांतर केले आहे. त्या पुस्तकासाठी मी एक स्वतंत्र प्रस्तावना लिहिली आहे. त्या प्रस्तावनेतले मी लिहिलेले 4 शब्द आपल्याला इथे बोलून दाखवतो. लक्षात ठेवा, एखादा देश कधीच मरत नाही. देवाने माणसाला जीवन दिले आहे ते स्वतंत्रपणे जगण्यासाठीच, गुलाम म्हणून जगण्यासाठी नाही. जेव्हा तुम्ही आपल्या मुलाशी घोर निषेध कराल तेव्हाच तुमचा देश स्वतंत्र होईल. अन्याय, खोटेपणा आणि अत्याचारी राजवटी विरुद्ध लढणं हे आपलं मुख्य कर्तव्य आहे. आणि हे करत असताना फाशीवर जायला लागलं तरी तो स्वर्गाकडे नेणारा रस्ता हे आपण समजावं. स्वतंत्रतेच्या देवीच्या पावलांचा आवाज आता जवळ आल्यासारखं वाटतो. त्यामुळे आपण हा लढा निरंतर चालूच ठेवला पाहिजे. वंदे मातरम! वंदे मातरम! बोलो. बरसों से लॉर्ड कर्जन क्रांतिकारियों की बला हो बैठा है. उसके कारण न जाने कितने लोग फांसी पर चढ़ गए. अभी अभी मादाम कामा ने कहा कि उसकी नजर तुम पर हुई है. वो तुम्हें छोड़ेगा नहीं. वो तुम्हें कुछ काम नहीं करने देगा. मेरा खून उबलता है उसका नाम लेकर. मुझे इसे खत्म करना है, जल्दी से जल्दी. क्या तुम फांसी पे जाने के लिए तैयार हो? हाँ सवरकर, हाँ, मेरी पूरी तैयारी है. तो फिर प्लान बनाओ. कहाँ, किधर, कब, कैसे? भारतीय स्वतंत्रता संग्राम को इंग्लैंड की भूमि पर लाते हैं. ब्रिटिश पार्लियामेंट को इसकी तरफ ध्यान देना ही होगा. मदनलाल, मुझे तुम पर ना दे. मुझे हो सका तो मैं उनकी पूरी पार्लियामेंट उड़ा दूंगा. बोलो, वंदे मातरम! वंदे मातरम! आज ही शेवटची इच्छा हीच आहे की मला पुन्हा जन्म मिळावा आणि ह्याच आईच्या पोटी जन्माला यावा, ह्याच देशात जन्माला यावा आणि मृत्यू
मृत्यू सुद्धा असाच यावा, माझ्या आईसाठी आणि माझ्या देशासाठी. वंदे मातरम. We must move out of this India house. I heard it's on the radar of Scotland Yard and London police. आप ठीक कह रहे हो मैडम कामा, अब किसी ने भी हाथ तैरना खतरे से खाली नहीं है. सावरकर, तुम मेरे साथ चलो. मैं पेरिस जाने वाली हूँ. वहाँ मैं तुम्हें छुपा सकती हूँ. छे ते भारतात फलंदाज आहे. तुम अपने होश बास खो बैठे हो सावरकर. आप भारत जाओगे, कदम रखने पे ही गिरफ्तार हो जाओगे. हो मान्य आहे. नाशिकला झालेल्या जास्तच्या मदत पिस्तूल मी तिथून पाठवलं होतं. आता साक्षीदार त्यांना मिळाला आहे. पोलिसाच्या भारहाडीला चतुर्भुज बळी पडला पडायचा. पण मी ते राहिलो तर कर्जाच्या खुदाबद्दल माझ्यावर अटक वॉरंट जारी झालेला आहे. काही दिवस ब्रायटनला मित्राकडे मुक्काम करतो आणि मग भारतात जाण्याचा प्रयत्न करेन. Savarkar, listen to the reason. If you are not happy in Paris, I will send you to Stuttgart in Germany or to Spain. I have connections even in Russia. Wait for some time, let's ride the storm and then regroup. मला तशी धर्मत नाही. हे बघा पत्र भारतातून आले. What is the news? माझे मोठे बंधू बाबाराव यांना कवितांचे पुस्तक छापल्याबद्दल अटक झाली आहे. धाकटे बंधू दाराळ राग जागसनवादाच्या संदर्भात जेलमध्येच आहेत. आमच्या घरावर आमच्या संपत्तीवर जप्ती आली आहे. बायको यमुदाडी वैद्यांना अक्षरशः घराबाहेर रस्त्यावर काढून सरकारने घराला टाळं ठोकलं आहे. आमचा एकुलता एक पुत्र प्रभाकर तेव्हा घरी गेला. ब्रिटिश सरकारने सासऱ्याला नोकरीवरून काढून टाकलेला आहे आणि आता समजलं की आपले बॉम्ब पिस्तूल देणारे क्रांतिकारी बंधू बाबतीचे साक्षीदार झाले आहेत. आता लढवाचा नाही तसा. हौसला रखो सावरकर. वर्माजी, मला 4 संसार फोडले तर नाही वाईट वाटत. त्याची संसार तर शिंद्या कावळे सुद्धा करतात. 4 संसाराचं बलिदान देऊन जर हजारो लोक संसार वाचत असतील तर मला अभिमानच वाटेल. पण मला आता वाईट वाटते ते मला स्वातंत्र्यासाठी काही करता येत नाही याचं. मला स्वस्त वाटेपर्यंत मी ब्रायटनला राहतो. वंदे मातरम. वंदे मातरम.
मग काय ग, आपलं मागचं भांडण संपलं का? ते ग, स्त्रियांना दिलेले वेगवेगळे अधिकारांचा. Are you rubbing salt in the wound? एवढं गंभीर होऊ नको. Just take it with a grain of salt. मला काही प्रॉब्लेम नाही, उलट वाट घालायला मला मज्जा येते. A day without an argument is like an egg without salt. मीही तयार आहे, कारण प्रेसिडेंट रोझवेल्ट म्हणाले तसं. A man is not worth his salt if he is not ready all the time to fight for a great cause. Very smart, of course. Wit is the salt of conversation, not the food. नेल्सन मंडेला म्हणतात, let there be work, bread, water and salt for all. अर्थात बिझनेस इज द सॉल्ट ऑफ लाईफ. आणि 1930 साली ब्रिटिशांनी भारतात तेच केलं. भारतीय लोकांना मीठ तयार करण्यापासून बंदी केली आणि इंग्लंडच्या सरकारकडूनच मीठ खरेदी करण्याची सगळ्यांना सक्ती केली. मोनोपोली मार्केट निर्माण केलं आणि लक्षावधी पाऊंड स्वतःच्याच आणि पंचम जॉर्ज बादशाहच्या खजिन्यात कोंबायला सुरुवात केली. शेकडो वर्ष आपलं मीठ आपणच बनवणारे भारतीय आता मात्र शिकले आणि सुरू झाला मिठाचा सत्याग्रह. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मी सरोजिनी नायडू आज तुमच्या सर्वांच्या वतीने ब्रिटिश सरकारला सांगते आहे की आज भारतीय नॅशनल काँग्रेसची बैठक झाली आणि त्यात एकमुखाने आम्ही सेल्फ रूल अर्थात पूर्ण स्वराज्याची घोषणा केली आहे. पूर्ण स्वराज्य हे ब्रिटिश सरकारकडे आम्ही केलेली विनंती नाही, आम्ही केलेली मागणी आहे. हे फक्त आम्ही त्यांना सांगत आहोत. आमचं राज्य कसं करावं ते आम्ही ठरवू. आम्हाला तुमचे कायदे कानून नकोत, आम्हाला तुमच्या पद्धती नकोत, आम्हाला तुमच्या कर नकोत आणि आम्हाला तुमच्या व्यवस्थापन नकोत. आम्ही आमचे कायदे बनवू, आम्ही आमचं राज्य चालवू. मी जवाहरलाल नेहरू ब्रिटिश सरकारला असं सांगतो की पूर्ण स्वराज्य आमचं जन्मसिद्ध हक्क आहे. स्वातंत्र्य आमचं जन्मसिद्ध हक्क आहे. आमच्या कष्टाची फळं चाखण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. आमची प्रगती करून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ब्रिटिश सरकार आमच्या प्रगती पथावर अडथळे आणत आहे. आमच्या जनतेचा ब्रिटिश सरकार गैरफायदा उठवत आहे. जनतेची आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि नैतिक पिळवणूक ब्रिटिश सरकार करत आहे. म्हणून आम्ही पूर्ण स्वराज्य जाहीर करत आहोत. माझा या प्रस्तावाला पूर्ण पाठिंबा आहे. आपलं स्वराज्य आपण स्थापित केलेलं आहे, त्यामुळे आपण ब्रिटिश सरकारचे नियम पाळायला बांधील नाही. आजपासून मी नागरिक असहकाराची घोषणा जाहीर करतो. अन्यायकारक नियमांना नागरिकांनी खुशाल विरोध करावा आणि ते नियम पाळू नयेत असं मी तुम्हाला आवाहन करतो. जय हिंद. जय हिंद. जाहीर केली आहे. जो कोणी तयार करताना पकडला जाईल त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून जेलची सजा होईल. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका. ब्रिटिश सरकारने मीठ बंदी जाहीर केली आहे.
इनकम टैक्स कुछ तो बड़ा टैक्स सुनने तो अच्छा होता. पण हिरोजी, भारतात 80% माणसं गरीब आहेत. त्यांना जमिनी नाही, ते नोकरदार नाही, ते कामगार किंवा शेतमजूर आहेत. त्यांना लँड टॅक्सची किंवा इन्कम टॅक्सची काही घेणे देणे नाही. पण मीठ मात्र सगळ्यांना लागतं आणि रोजच लागतं. त्यामुळे बापूंचा संदेश प्रत्येक माणसापर्यंत पोहोचेल. अगदी बरोबर आहे सुरुचीने तुझं. हवा आणि पाण्यापाठोपाठ जर माणसाला कशाची जरूरत असेल तर ती मिठाची, आणि मिठावरचा टॅक्स प्रत्येक माणसाला जाणवेलच. आपण मीठ बनवलं तर शिवाय अजून एक दणका ब्रिटिशांना बसेल. तो कोणता बापूजी? ब्रिटिश सरकारच्या एकूण उत्पन्नामध्ये 10% वाटा मिठाचा आहे. म्हणून हे सगळं चाललं आहे त्यांचं. आपण मीठ तयार केलं की त्यांच्या उत्पन्नावर त्याचा नक्कीच वाईट परिणाम होईल. बापूजी, पण त्यांना ह्या आधीच मिठावर टॅक्स काढून खूप पैसे कमवले आहेत. आता त्यांना मीठ तयार करायलाच बंदी जाहीर केली आहे. कोणीही मीठ तयार केलं की तो गुन्हा असे जाहीर करून लोकांना जेलमध्ये टाकणार आहे. आता मीठ करणाऱ्या मलंगी आणि अगदी लोकांचे काय होणार? मीठ करणे हा त्यांचा पिढीजात धंदा आहे. असा अतिरेकी नियम का बनवला आहे ब्रिटिशांनी? ब्रिटिश सरकारला तर हाव सुटली आहे म्हणून ते देशाला असे ओरबडत आहे, हवेत तसे लुटत आहे. आता सगळ्यांनी त्यांचंच मीठ खायचं म्हणजे स्वतःचेच खिसे भरून घेणार आणि ते भारतीय जनता उपाशी मारणार. याला विरोध करायलाच हवा. आता ठरलं माझं. ह्या आपल्या साबरमती आश्रमातून नवसारी जवळच्या दांडी नावाच्या खेड्यात पोचायचं. आपण चालत जायचं तिथे. त्या छोट्याशा खेड्यात शतकानुशतकं मीठ बनवण्याचा व्यवसाय चालत असे. आता ह्या ब्रिटिशांच्या नियमामुळे त्यांची रोजीरोटी बंद झाली आहे. चालत जायचं? बापूजी, आपल्या गेल्या वर्षीच साठी झाली. मग काय झालं? पायी रोज 10 मैल चालायचं. दांडी इथून 240 मैल आहे. 24 दिवसात आपण पोचू तिथे. गावागावात आपण बैठका घेऊ, म्हणजे गावकऱ्यांची स्वातंत्र्य लढण्याबद्दलही बोलता येईल, जनजागृती करता येईल. बापूजी, मी पण येणार तुमच्या बरोबर. जरूर. वाटेत पुष्कळ लोक आपल्याला जोडले जातील असं वाटतं. तर मग बायसोळेला पत्र लिहून कळून द्या. सरोजिनी असे लिहून घे. श्रीमान लॉर्ड आर्डन, दिनांक 12 मार्च 1930 ला मी आणि माझी काही सहकारी मिठाच्या अत्यंत अन्यायी कायद्याविरुद्ध आवाज उठवायला मोर्चा काढणार आहोत. आम्ही दांडी येथे पोहोचून तिथे मीठ तयार करणार आहोत. हा आमचा हक्क आहे. आमच्या पूर्ण राज्याच्या जाहीरनाम्याप्रमाणे आम्हाला जे हवं ते तयार करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. तरी आम्ही तुमचा मीठ बंदीचा नागरी कायदा पाळणार नाही याची नोंद घ्यावी. आपला मोहनदास गांधी. दे पाठवून हे पत्र. सरकारचे आता तरी डोळे गळते. मला ब्रिटिश सरकारचे नाही तर नाही, पण इतर जगाचे डोळे उघडायचे आहेत. ब्रिटिश लोक किती अत्याचारी, अन्यायी आहेत. भारताला कसा अंदाधुंद लुटत आहे ते साऱ्या जगाला कळायला पाहिजे. न्यूयॉर्क टाइम्सच्या वार्ताहराला आणि सगळ्यांनाही कळवा. त्याशिवाय ब्रिटिश सरकारावर जागतिक दडपण येणार नाही. चला तर मग निघूया आपण. बोला रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. ह्या मूठभर मिठाने मी सम्राजाची पाळमुळं हलवतो आहे. माझ्या प्रिय भारतीयांनो, चला करा तयार मीठ. तुम्हाला हवं तेवढं, हवं तेव्हा आपल्या देशाच्या समुद्राच्या पाण्यातून चविष्ट मीठ बनवा. या देशाची आपण मुलं आहोत, त्यामुळे हा आपला हक्कच आहे. वंदे मातरम. वंदे मातरम.
सशस्त्र क्रांतीची चळवळ अजून पुढे नेली, ती नेताजी सुभाषचंद्र बोसांनी. नेताजी बोस वीर सावरकरांना भेटायला दादर मुंबई येथे त्यांच्या घरी आले होते 22 जून 1940 साली. त्यावेळी दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं. सावरकर भारतीय तरुणांना मिलिटरीत भरती व्हायला सांगत होते. त्यांचं ऐकून इतके तरुण भरती झाले की काही लोक वीर सावरकरांना चेष्टेने रंगरूट वीर म्हणू लागले. रंगरूट वीर म्हणजे? रंगरूट म्हणजे रिक्रूट. जणू काही सावरकर मिलिटरीचे रिक्रुटिंग एजंटच झाले होते. पण भारतीय तरुणांनी ब्रिटिश फौजेत का भरती व्हायचे? तोच सावरकरांचा मुत्सद्दीपणा होता. भारतीय तरुणांना अद्ययावत शस्त्रास्त्रांची आणि युद्धपद्धतीचे शिक्षण कोण देणार? त्यांना बंदुका कोण देणार? आणि ट्रेंड आर्मी नसेल तर ब्रिटिशांविरुद्ध लढा तरी कसं करणार? म्हणून सावरकरांनी महायुद्धाचा फायदा घ्यायचा ठरवला. स्वतःच्या हितासाठी का होईना पण ब्रिटिशांना भारतीय तरुणांना सैन्य शिक्षण देणं भाग पडत होतं. आणि एकदा का संघटित भारतीय सैन्य तयार झालं की क्रांती करण्यासाठी फक्त त्यांची बंदुकीची दिशा उलटी वळवणे एवढंच काम नंतर राहिलं असतं ना. ब्रिलियंट. थँक्यू. तू कशाला थँक्यू म्हणतेस? मी सावरकरांना ब्रिलियंट म्हणते. तर हा सगळा प्लॅन सावरकरांनी बोसांना सांगितलं आणि त्यांना जपान आणि जर्मनीशी संधान बांधून ब्रिटिशांच्या विरुद्ध लढायला फौज उभी करायला सांगितलं. त्या चर्चेतून जन्माला आली जगदीशचंद्र बोसांची आझाद हिंद फौजेची कल्पना. दुर्दैवाने बोस विमान अपघातात मरण पावले, पण त्यांनी निर्माण केलेला संघटनेचा धक्का ब्रिटिश राजवटीला जरूर बसला. गांधी आणि काँग्रेसने चालवलेली नागरी असहकार चळवळ, चले जाव चळवळ, भारतात वाढणारी जनजागृती पाहून ब्रिटिशांना नियंत्रण ठेवणं कठीण होऊ लागलं होतं. आणि तसंच दुसऱ्या महायुद्धामुळे ब्रिटिश सत्ता खिळखिळी झाले होते. आता ते भारत सोडून परत जाण्याचा विचार करू लागले होते. तरी जाता जाता पारणे करून अखंड भारताचे 2 तुकडे करून शेवटी निघून गेले. भारताला स्वातंत्र्य मिळालं. कोट्यावधी भारतीयांचे स्वप्न साकार झाले. हजारो लाखो बलिदानांना न्याय मिळाला. 14 ऑगस्ट 1947 या रात्रीचे 11:30 वाजले होते. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्राला उद्देशून भाषण करत आहेत. त्यांच्या प्रत्येक अमृताचे शब्द भारतीयाच्या हृदयाच्या घागत शिरत आहेत. Long years ago, we made a tryst with destiny, and now the time comes when we shall redeem our pledge, not wholly or in full measure, but very substantially. At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to life and freedom. A moment comes which comes but rarely in history, when we shall step out from the old to the new, when an age ends and when the soul of a nation, long suppressed, finds utterance. It is fitting that at this solemn moment we take the pledge of dedication to the service of India and her people, and to the still larger cause of humanity.
चैतन्येति संपदाची स्वतंत्रते भगवती श्रीमती ज्ञाती दूताची परवशते जान भात तुझी आकाशी होशी स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती चांदणी समसमल फलची वंदे त्वामहं यशोयुतां वन्दे जयोस्तु ते श्रीमहान्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवते त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे कालावरच्या कुसुमी किंवा कुसुमाच्या गायी कालावरच्या कुसुमी किंवा कुसुमाच्या गायी स्वतंत्रते भगवती तुझी विलसत सेलाई स्वतंत्रते भगवती तुझी विलसत सेलाई तू सूर्याचे तेज उधळीचे गांभीर्य तुझी स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती ग्रहण वैष्णवीची स्वतंत्रते त्वामहं यशोयुतां वन्दे जयोस्तु ते श्रीमहान्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवते त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे Okay, so in this way. Hello. Yeah. I hope you liked the show. So it's my great pleasure to introduce our artist. Right? So let's start. I hope the kids are here. I will announce their names. So first name as they appear on stage in the play. So narrator, singer, Shivaji Maharaj, Jyotiba, Tilak, Arnav Devkule. Arnav is man of many talents. Another narrator,
in Shiva Peace, Jyotiba Peace, Tivak and singer Mitali Mali. जिजाबाई गांधी मधला सूत्रधार मुलगा, उपसंहार मधला मुलगा जान्हवी भदाने. दादोजी कोंडदेव आणि टिळक मधील दामोदर आरव कुडाळकर. मावळा भीमाजी ज्याने तलवारी आणि भाले बनवले रिहान थोडसरे. पाटील ज्योतिबा मधील मुलगा आणि टिळक मधील हवालदार अन्वय माने. अन्वय आला का सर? येस सर. तानाजी सावरकर मधील विदा सावरकर. द ग्रेट, द अँड ओनली पार्थ घोलम. मावळा येसाजी रेयांश मुळे. मावळा बाळाजी मिहीर डोंगरे. जगेंद्र वाघासारखा. शेळून जगण्यात काय अर्थ आहे? मावळा अदिल देशमुख. ज्योतिबा फुले सीन मध्ये सावित्रीबाई आरोही देशमुख. कमिशनर रँड महिन उगळे. मेजर कॅन्डी इन टिळक आयुष मसूरकर. सरोजिनी नायडू गांधी पीस मधले आणि आई ज्योतिबा मधली किंजल शेलार. भाऊ ज्योतिबा मधला आणि सावरकर मधील मदनलाल रेयांश घावले. जय हिंद. टिळक मधली शालिनी द स्पिरिटेड स्वरा भदाने. When I saw her present, I told her, if I get in trouble, I am going to call you. सावरकर सूत्रधार मुलगा आणि गायन आदिती माने. सूत्रधार मुलगी आणि गायन आरुषी माने. हरनाम अवनी कुलकर्णी. ग्रेटर आद्या मठपती. श्यामजी कृष्ण वर्मा आर्य राऊत. and the very classy Madame Kama. Isn't she pretty? सूत्रधार मुलगी स्पृहा पिंपरकर. लास्ट बट नॉट द लिस्ट दवंडीवाली. ऐका हो ऐका, तेजस्वी माढेकर. अनिश निर्मल. शिवाजी महाराज राहिले तो आमचं मानच उडवणार ते. अनिश निर्मल वाचायचं राहिलं. गुस्ताखी माफ महाराज. हे आमचे नटसंच सगळा. आणि आता गायनामध्ये कोऑर्डिनेटर आमची होती. ह्या 3 जी गाणी होती, नांदी, सागराप्राण तळमळ आणि जयवसुतेची मंजुषा माने.
आणि बाकीच्या गायिका सुप्रिया देवकुळे, सुप्रिया सावकाश सावकाश, अस्मिता कुलकर्णी, अस्मिता रोहिणी भदाने, ते काय लफेदार साड्या नेसल्यावर त्या पायऱ्या वर खाली करायला त्रास होतो ना, प्रॅक्टिस नाही आली का रोहिणी? शीतल शेला, वैशाली माळी, निकेता मसूरकर, वसुधा देशमुख, शीतल माने, मयुरी मठपती, स्मिता घोलम आणि दमदार पुरुष आवाज, ज्याला मी जरा नीट गायला सांगितलं होतं ते राहुल देशमुख, तुषार घावले, हा कंट्रोल रूम मध्ये पण होता, त्यामुळे ह्याचं मी खूप डोकं खाल्लंय आज. प्रवीण कुलकर्णी लाईट कंट्रोल रूम मध्ये होता, लाईट ऑन ऑफ करायला, आणि निखिल देवकुळे. तर ह्या सगळ्यांचे आमचे कलाकार आहेत, त्यांच्या अर्थातच पायाभूत असलेले टेक्निकल लोकांची नावं सांगतो. इन कंट्रोल रूम कार्ल ग्रीनली, थँक्यू कार्ल. निर्मिती सहाय्य प्रोडक्शन निखिल देवकुळे आणि राहुल देशमुख. पार्श्वसंगीत तुषार घावले. प्रकाश योजना प्रवीण कुलकर्णी. नेपथ्य प्रसाद मसूरकर. ह्याला 2 हात दिसत आहेत, पण त्याला अजून 2-4 हात आहेत इनव्हिजिबल. खूप हाताने काम करत होता तो. आणि आपली शंकराची पिंडी कशी वाटली? डॉक्टर रत्नाकर मुजुमदार, सुनील उगाले आणि अमित घोलप. गायनाचे कोऑर्डिनेटर मी सांगितलंच, मंजुषा माने. आणि एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती जिच्याशिवाय खरोखरच कार्यक्रम होऊ शकला नसता, ते म्हणजे आमचे सहाय्यक दिग्दर्शक श्रुती माळी. रंगभूषा अनघा मनोहर, अस्मिता कुलकर्णी, रुपाली थोडसरे, अजून कोणाला विसरलं का मी? वेशभूषा महाराष्ट्र मंडळ पिट्सबर्ग याने कुठलं जाधव संसार नाट्य संसार म्हणून हे सगळे कॉस्ट्युम मागवले बरं का. अमेझिंग. रंगमंच व्यवस्था कानन माढेकर, प्रज्ञा जोशी, संदीप निर्मल, निलेश कुडाळकर. आणि दिग्दर्शिका बाई आपल्या हिरा विसरून तर चालणारच नाही. आणि लेखक नमस्कार मंडळी. काही वर्षापूर्वी आम्ही घोषित केलं होतं की आम्ही ह्या नाटकाच्या संसारातून निवृत्त होतोय, पण माझी एक बकेट लिस्ट होती
ती म्हणजे पिट्सबर्गमधल्या लहान मुलाला घेऊन मराठीत नाटक सादर करायचं. माझ्या सुदैवाने आणि देवाच्या दयेने इतकी पिट्सबर्गमध्ये मुलं आणि तरुण माणसं ह्यावेळी आली की मला ती संधी मिळाली. इतका प्रतिसाद मोठा होता की मला शेवटी वयाची अट घालायला लागली. 7.5 आय गेस सगळ्यात लहान आमच्याकडचा अबीर ते 15-16 वर्षाच्या मुलांपर्यंत सगळ्या मुलांनी मराठी फारसं घरात बोलत नसताना किंवा येत नसताना मराठीचे पल्लेदार डायलॉग्स जे सुधीरने लिहिलेले आहेत, म्हणजे सुधीरने नॉर्मली लिहिलेलं सुद्धा लोक म्हणतात आता संस्कृत लिहितो का, तर ते डायलॉग्स ह्या मुलांनी तोंडपाठ करून तुमच्या समोर न घाबरता आयुष्यात पहिल्यांदा स्टेजवर येऊन करून दाखवलंय. त्याच्यासाठी माझा कधी कधी ओरडा खाल्लाय, भरपूर वेळा खाऊही खाल्लाय आणि त्यांच्या आई वडिलांनी पण माझा ओरडा खाल्लाय. परंतु माझी ही बकेट लिस्ट पूर्ण करायला मला संधी दिली त्याबद्दल मी राहुल आणि महाराष्ट्र मंडळाचे आभार मानते. अतिशय मनापासून धन्यवाद. आता माझं काम झालं. श्री राहुल देशमुख यांच्या हातात मी सूत्र परत करतो. आता सगळ्यात प्रथम म्हणजे तुम्हा सगळ्यांना नमस्कार. आपण या वयात काय करत होतो, तुम्ही जो काही परफॉर्मन्स दिलाय तो अमेझिंग आहे, अमेझिंग. ओके, तर तुमच्यासाठी पुन्हा जोरदार टाळ्या एकदम सगळ्यांना. आता ज्यांच्यामुळे मी माध्यम आहे, मी काहीच केलं नाही, मी फक्त लेगोच्या गेम सारखे इकडनं तिकडनं सगळे पझल जोडवले. सगळे तयार होतं आपल्या पिट्सबर्गमध्ये. लेखक होते, दिग्दर्शक होते, मुलं होती, पालक होते, सगळं होतं, पैसे होते, फक्त एकत्र आणायचं होतं. तेवढं काम मी केलं. सो तेवढंच मी क्रेडिट घेईन, फार नाही. पण या ना तुम्ही मध्ये या ना. तर यांनी मागचे 2 महिने मनापासून प्रचंड प्रचंड कष्ट घेतले. न्यूयॉर्कला गेले, तिकडनं पण झूमवरनं मुलांची प्रॅक्टिस घेत होते. तर त्यांच्या डेडिकेशनसाठी खरंच खूप खूप तुमचे धन्यवाद. आणि ही लाईफ टाईम ही आयुष्यभर लक्षात राहण्यासारखी गोष्ट आहे या मुलांच्या. त्यांच्या मनातनं कधीच हे जाणार नाही की हे असं नाटक आपण केलं होतं. अनघाताई आणि सुधीर दादांनी आपल्याकडनं इतकं छान नाटक बसवून घेतलं होतं. सो तुम्ही मुलांच्या आयुष्यात खूप बदल घडवला आहे आणि त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि आपले मंडळाचे उपाध्यक्ष यशोधन डोंगरे जरा वरती या. तर आपण एक प्रेमाची भेट त्यांना देणार आहोत, टोकन ऑफ लव. अँड देन सँडी अँड रॉन, आय एम गोना कम टू यू, सो बी रेडी. तर आपण त्यांना एक संतूरचं म्युझिक कुठे आपले टाक, तू इथंच आहे का, जाऊन दे मग. तर या परत एक छोटंसं त्यांना प्रेमाची भेट अवॉर्ड ते वाचून पण दाखव. Special recognition award from Maharashtra Mandal Pittsburgh would like 2024. We would like to acknowledge and honor Sau Anagha Manohar and Shri Priyadarshan Manohar for their outstanding contribution and service.
महाराष्ट्र मंडळाच्या गेली कित्येक वर्ष 10 वर्ष तर मीच आहे पिट्सबर्गमध्ये. तर दरवर्षी सुधीर आणि अनघा काही ना काही नाटकाच्या संदर्भात करत असतात. कधी कधी मलाही त्याच्यात सहभाग घ्यायची संधी मिळाली आहे. एक अनघा मगाशी म्हणली तसं काही वर्षांपूर्वी 3-4 वर्षांपूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला आता नाटकातनं बाहेर पडायचं आहे, आम्हाला करायचं नाही आहे. मी त्यांना म्हटलं हे होणार नाहीये, तुम्ही करत राहणार आहात नक्कीच. जोपर्यंत तुम्ही पिट्सबर्गमध्ये आहात तोपर्यंत तर नक्कीच करत राहणार आहात. त्यामुळे तुम्हाला जरी रिटायर व्हायचं असलं तरी आम्ही तुम्हाला रिटायर करणार नाही आहोत, काळजी करू नका. शुअर असंच अनेक नाटकं आपण करू. एकच बकेट लिस्ट का, आपण मुलांचं अजून एक नाटक बसू पुढच्या वर्षी. सुधीरसाठी एक ॲक्शन आयटम आहे की एक नवीन नाटक लिहायचं. याच धर्तीवरती मी एक उदाहरण देतो. शिवाजी महाराजांनी, तर माझ्या डोक्यात तेच असणार, तुम्हाला माहिती आहे, तर इतिहासातला संदर्भ आहे. व्यंकोजीराजे सगळ्यांना माहिती आहे, शिवाजी महाराजांचा सावत्र भाऊ. तर जेव्हा व्यंकोजीराजे काही काळानंतर देवा धर्माच्या मागे लागले, उदास व्हायला लागले, म्हटले आता मला नको, हे राज्य नको, काही नको, युद्ध नको, काही नको. आणि हे जेव्हा शिवाजी महाराजांना कळलं तेव्हा शिवाजी महाराजांनी व्यंकोजीराजांना पत्र लिहिलंय. आणि त्याच्यामधलं एक वाक्य, आत्ता हे काय तुमचं वय आहे का की रिटायर व्हायचं? तर त्याच्यातलं एक वाक्य फार माझ्या लक्षात राहतं. आम्हाला तुमच्या पराक्रमाचे तमाशे दाखवा, असं त्याच्यातलं वाक्य आहे. तुमच्या पराक्रमाचे तमाशे मग आम्हाला बघायला आवडतील. तर आत्ता कुठं सुरुवात आहे. नाटक हे बाटलीतलं भूत आहे. एकदा तुम्ही भूत उघडलं की पुन्हा ते भूत बाटलीत जात नाही. आम्ही ते भूत लावायचा प्रयत्न करतो. आणि दुसरी गोष्ट, एकदा मला अनघा म्हणाली, अरे आपण एवढे नाटक बसवतो, कार्यक्रम करतो, शेवटी ह्या गावात आपल्याला एक मित्र उरणार नाही, त्यामुळे थांबलो. कारण शिस्त लावायला आरडाओरडा करायला लागतो ना, म्हणजे लोक रागवतात आपल्यावर. म्हणलं बरं थोडं आता 4 वर्ष शाण्यासारखे आम्ही वागलोय, कोणाला ओरडलो नाही. त्यामुळे मित्र जमले थोडे खर्च करायची आता वेळ आलेली दिसते. आपल्याकडे वी हॅव अ गेस्ट who don't understand the single word of Marathi, but who was the best audience today was Ron and Sandy. Can you please come on stage? Please come on stage. So we would like to hear from you. How do you feel? You may have to come on that side. No, we want everyone you to see and hear. थोडंसं आता बाजूला घ्यावं. Yeah, please. Yeah, come in this side. So you may not be able to understand, but he is the writer and she is the director. So can you please say a few words? What do you like? First of all, Amit, thank you for inviting me to this. I'm honored that I had a chance to experience this. And thank you for the Wikipedia. He coached me. Yes, he sent me what the story would be about and parts. So I was a little rehearsed. I was able to follow your story, and even though I didn't know the English, I'm impressed with your guidance with the children. Not one of them struggled for their part. It was beautiful, just beautiful. And your costumes and your saris, they're just beautiful. I like pretty dresses, so I'm enjoying looking at all. If I didn't understand what was going on, I enjoyed looking at the pretty dresses. So thank you again, Smita and Annette, for inviting me, and Parth, you did wonderful. You are correct. We didn't understand. However, it was so easy to follow. I'm really honored to stand on this stage with this group of aspiring, talented actors and actresses. I've enjoyed it. It was something it's an experience, and I really thank you for having us. It was outstanding. तुम्ही इथेच थांबायचे, जायचं नाहीये पुढे, फोटो काढणार आहेत, त्यामुळे थांबा. मध्ये 30 मिनिटाचा ब्रेक आहे. जो कोणी घरी जाईल त्याला फाईन आहे, कारण याच्यापेक्षाही
खूप भारी हसायचे परफॉर्मन्सेस आहेत, नाटक आहे, डान्सेस आहेत. घरी जाऊन तुम्ही काही झेंडा लावणार नाहीये, वरण भाताचा कुकरच लावणार आहे. त्याच्यामुळे अजिबात कोणीही घरी जायचं नाहीये, बरोबर? मला घरी जायचंय, घरनं मला सांगत होतं मगाशी कोतवाल मावशी, घरनं निघताना चला 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 जायचंय आणि इथून चला घरी जायचं ते दोन्हीकडे असतं. त्याच्यामुळे अजिबात घरी जायचं नाहीये, सगळ्यांनी थांबायचं. ठीक आहे, चल 30 मिनिटाचा ब्रेक. हा बोला. हा 30 मिनिटाचा ब्रेक आहे. खाली भाताचे प्रकार आहेत, उपमा आणि सांबार राईस आपण सांगितलंय त्यांना, आपापले पैसे देऊन घ्या. चहा कॉफी पण आहे. त्याने सांगितलं म्हणजे लगेच राहू देशमुख तसं नाही, 3 रुपये कॅश चालतात आणि GST नाहीये त्याच्यावरती. दुसरं आम्ही एक केलंय की आपल्या इथे वातावरण निवडणुकीचं आहे, तर तुम्हा सगळ्यांना मतं द्यायचंय पण देता येत नाहीये, बरोबर? तर तुमचा हा राग, द्वेष, आनंद, मद, मत्सर, मोह, माया बाहेर निघाली पाहिजे. म्हणून कुठलीही एक चिठ्ठी करा, बाहेर एक बॉक्स आहे, महायुती किंवा महाआघाडी एवढं लिहून टाका. कोण जिंकेल ते इथूनच आपल्याला कळेल. 4 जून पर्यंत वाट बघायची गरज नाही, इथूनच आपल्याला निकाल कळणार आहे कुठलं कसं करणार आहे. ठीक आहे, महायुतीवर कोण आहे ते सांगू? एवढं पण नॉलेज नाही का? रामकृष्ण अरे वाजवा तू तरी माहित नाही का? आता हे बघा, असं महायुतीमध्ये कोण कोण माहित नाहीये काही लोकांना अज्ञान आहे, म्हणून मी सांगतो. म्हणजे महाराष्ट्रापुरतं सांगतो फक्त. युतीमध्ये शिंदे शिवसेना, जे काय खरी शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा आणि अजून बाकीचे किरकोळ पक्ष, मनसे आणि बाकीचे जे कोण असतील ते, रासप वगैरे ते. आणि इकडे शरद पवार राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे उभाठा आणि काँग्रेस, एवढे. ठीक आहे, चालेल, धन्यवाद. थांबा, तुमचा फोटो काढताय सगळ्यांना. थँक्यू.